Hi students, I am Sekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in last video we had seen the betweenness and distance between 2 points of class 9 chapter number 1 basic concepts in geometry. भूमितीतील मूलभूत संबोध याच्यामधलं आपण काय बघितलं की बिटवीननेस दरम्यानता बघितली, त्याच्यानंतर डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स दोन बिंदूतील अंतर बघितलं, त्याच्यावरचे प्रॅक्टिस सेट बघितला 1.1. नाउ इन दिस व्हिडिओ we will take practice set 1.2, but before this we will see some terms related to our chapter. आपले जे बेसिक कॉन्सेप्ट आहे मॅथमॅटिक्सचे त्यांच्याशी रिलेटेड काही टर्म्स, काही व्याख्या आपण आता बघणार आहे. बघा काय दिलेलं पहिल्यांदा लाईन सेगमेंट. आता पार्ट फर्स्टमध्ये आपण काय बघितलं, युनियन इंटरसेक्शन बघितलं, युनियन इंटरसेक्ट सेट बघितला, सेट चॅप्टर कशामध्ये पार्ट वनमध्ये सेट चॅप्टरमध्ये आपण युनियन बघितला, इंटरसेक्शन बघितला. तर त्याचेच आपण काय करणार आहे, आता त्याचाच यूज करून आपण ह्या टर्म्स डिफाईन करणार आहे. आता लाईन सेगमेंट काय बघा, लाईन सेगमेंट मीन्स इफ वी टेक ए अँड बी टू डिस्टिंक्ट पॉईंट्स, ए अँड बी आर टू डिस्टिंक्ट पॉईंट्स, ए आणि बी. टेक्स्ट बुकमधून तुम्ही डेफिनेशन लिहून घेऊ शकता, मी जस्ट डिस्क्राईब करतो, नाही तर आपल्या व्हिडिओची लेंथ फार मोठी होऊन जाईल. लाईन लाईन सेगमेंट काय, if A and B are two distinct points, दोन डिफरंट पॉईंट्स आहे, देन द सेट ऑफ ऑल पॉईंट्स बिटवीन ए अँड बी, ए आणि बीच्या दरम्यान येणारे सर्व जे बिंदू आहे यांचा जो सेट आहे दॅट इज कॉल्ड सेगमेंट ए बी. दॅट इज युनियन ऑफ पॉईंट्स बिटवीन ए अँड बी विथ ए अँड बी इन्क्लुजिंग ए अँड बी. काय जे सेट आहे, सेट ऑफ पॉईंट्स, दिस इज कॉल्ड सेगमेंट ए बी. दिस इज segment AB. This is shortly written as SCG segment and read as segment AB. याला आपण सेगमेंट एवढं लिहिणार, काय लिहिणार आहे SCG segment AB. बघा हे आपण सर्व काय करतो, बेसिक कॉन्सेप्ट आहे. रिअली दीज आर बेसिक कॉन्सेप्ट्स. कारण काय की आपण पुढे जसं शिकाल तसं ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. याच्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो, नीट लक्ष द्या. सेगमेंट AB अँड इट इज ऑल्सो रीड ॲट सेगमेंट बी ए. सेगमेंट ए बी घेतलं काय, सेगमेंट बी ए घेतलं काय, दोन्ही काय सारखं आहे. आता याची लेंथ काय, लेंथ ऑफ ए बी. लेंथ ऑफ ए बी मीन्स डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स ए अँड बी. याच्यातलं जी लेंथ ए बी याची या सेगमेंटची ती कशाने दाखवतो आपण, लेंथ ऑफ ए बी डिट इज कॅल्क्युलेट डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी. आणि कधी कधी आपण याला शॉर्टमध्ये नुसतं ए बी लिहिणार आहे, याला ट्रीट ॲज length of AB. This is line segment. But line segments is related the set of points between A and B with A and B, end points. A आणि B ला काय म्हणतात, end points. It is called line segment. आता सेकंड बघा, रे AB. सेकंड वन, मी इथे ज्या टर्म्स रिलेटेड टर्म्स आपण लिहिलेले आहे एक एक पाहू आपण. फर्स्ट डिफाईन केलं आपण लाईन सेगमेंट. आता रे ए बी काय, रे ए बी ची फिगर बघा. इफ ए इज इनिशियल पॉईंट, सेगमेंट ए बी युनियन ऑफ पॉईंट्स ऑफ सेगमेंट ए बी अँड सच पॉईंट पी सच दॅट बी इज बिटवीन ए अँड पी. जे अशीच युनियन आहे काय, बी हा कुठे येणार आहे, ए आणि पीच्या बिटवीनमध्ये दरम्यान येणारे असे सर्व पॉईंट पी 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 पी, दिस इज कॉल्ड रे ए बी. याला काय म्हणणार आपण, रे ए बी. ए इज द इनिशियल पॉईंट विथ दिस इज अनएंडिंग पॉईंट, बी काय अनएंडिंग पॉईंट, बी अजून किती लांब आपण घेऊ शकतो, रे ए बी. बट रे ए बी इज नॉट इक्वल टू रे बी ए. बी रिमेंबर दॅट. रे ए बी आणि रे बी ए काय डिफरंट आहे, कारण ए काय इनिशियल पॉईंट आहे, बी काय अनएंडिंग पॉईंट. सो दिस इज कॉल्ड रे ए बी. अगेन नेक्स्ट वन, लाईन ए बी. लाईन ए बी काय बघा, आता लाईन ए बी मीन्स जस्ट हियर ए बी. दोन रे घेतले आपण, ओ ए अँड रे ओ बी. कोलिनियर रे हॅविंग इनिशियल पॉईंट सेम.
having initial point same, then OA and OB, this union of two rays, union of two rays, कोणते युनियन, अपोजिट रेज म्हणजे OA आणि OB यांचे डायरेक्शन अपोजिट राहील, दे आर कोलिनियर, देन दिस युनियन ऑफ टू रेज इज कॉल्ड लाईन AB. याला काय म्हणणार आपण, लाईन AB. त्याच्यानंतर बघा, इट इज डिनोटेड बाय लाईन AB or line BA. We can read line AB or line BA. Next one, congruent segments. Fourth one, congruent segment. आता congruent segments काय बघा, एक लक्ष द्या. If AB and PQ are two segments, AB and PQ are two segments, and length of AB is equal to length of PQ, their lengths are equal, then we say that segment AB is congruent with segment PQ. AB आणि PQ काय राहील, सेम राहील, किंवा त्यांच्या लेंथ काय राहील, सेम राहील, किंवा डिस्टन्स बिटवीन AB is equal to distance between PQ, and it is denoted by this way, segment AB congruent with segment PQ. Now next one, properties of congruent segments. First one काय, reflexivity. Segment AB is congruent with segment AB. Every segment is congruent with itself. This property is known as reflexivity. Second, symmetry. If segment AB is congruent with segment PQ, then segment PQ also congruent with segment AB. First one is congruent with second, then second one also congruent with first one. हे काय, symmetry. Transitivity काय, segment AB is congruent with segment PQ, segment PQ is congruent with segment LM, then segment AB is congruent with segment LM. First one is congruent with second, second is congruent with third, then first and third are congruent. This is called transitivity. Now next one, midpoint of a segment. Next definition is, or just next thing is midpoint of a segment. Now here, if we take segment AB and if we take M point on segment AB, आपण segment AB घेतली आणि त्याच्यावर M असा पॉईंट घेतला की काय राहील, डिस्टन्स बिटवीन AM किंवा लेंथ ऑफ AM इज इक्वल टू लेंथ ऑफ BM. AM ची लेंथ आणि BM ची लेंथ काय असेल, सेम असेल, देन M इज कॉल्ड मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AB. व्हेरी ऑब्वियस, इझी आहे फार. सेवन्थ वन, कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स. This is also obvious. If we take two segments AB and PQ, if length of AB is less than length of PQ, then we say that segment AB is less than segment PQ. Segment PQ is greater than segment AB. आपण दोघांचे कॉन्ग्रुएन्सी बघितले, इक्वल असेल तर काय राहील, ते कॉन्ग्रुएंट. पण त्यांच्यात जर काय असेल, अनइक्वल असेल त्यांची लेंथ, दॅट इज विच हॅज लेंथ लेस इज स्मॉलर दॅन अदर. ओके. Now next two terms are perpendicularity of segments or rays. Now if we take two lines AB and PQ, if the angle between them is 90 degree, then we say that line AB is perpendicular to line PQ. Or if we take any segment, so suppose I take X and Y, this is XY, segment XY, and here we take ZV. So ZV is the segment on line PQ. लाईन PQचा जी सेगमेंट आहे, XY पण सेगमेंट आहे, तर आपण काय म्हणू, दीज आर सेगमेंट्स आर परपेंडिक्युलर. सिमिलरली रे MB is perpendicular to ray MP, ray MP is perpendicular to ray MB.
कंडिशन इज द अँगल बिटवीन देम इज 90 डिग्री. त्याच्यानंतर बघा आपण काय लिहिणार आहे मग, सेगमेंट एक्स वाय परपेंडिक्युलर टू सेगमेंट झेड व्ही. शॉर्टमध्ये परपेंडिक्युलरचं साईन लक्षात ठेवा. डिस्टन्स ऑफ ए पॉईंट फ्रॉम ए लाईन. आता डिस्टन्स ऑफ ए पॉईंट फ्रॉम ए लाईन काय बघा, डिस्टन्स आपण जर घेताना काय करू, सपोज दिस इज लाईन एल अँड पी इज ए पॉईंट ऑन इट. वी टेक distance of point P from line L is we take only perpendicular distance. जर आपण असं तिरपं घेतलं, काही असं घेतलं चालणार नाही, तर कसं घ्यावं लागेल, जस्ट परपेंडिक्युलर डिस्टन्स PM must be perpendicular to line L and this distance PM is called distance of point P from the line L. Okay. Now dear student, we will take practice set 1.2. The following table shows points on a number line. Question number 1 काय बघा, the following table shows points on a number line and their coordinates. Decide whether the point of segments given below the table are congruent or not. आता आपण बघितलं की जस्ट लेंथ ऑफ ए बी का म्हणजे डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए बी, बरोबर. त्याच्यानंतर कॉंग्रुएंट सेगमेंट्स बघितलं आपण, काय कॉंग्रुएंट, इफ लेंथ ऑफ टू सेगमेंट्स इक्वल देन दे आर कॉंग्रुएंट. बघा आपण फर्स्ट एक्झाम्पल घेऊ. मी तर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड लिहितो. फर्स्ट बघा सेगमेंट डी. आता सेगमेंट डी बघा, सेगमेंट डी लेंथ ऑफ डी म्हणजेच काय, डिस्टन्स बिटवीन डी अँड ई. वेअर इज डी, हिअर डी अँड हिअर इज ई. नाव विच इज ग्रेटर, 9. पहा एचा कॉर्डिनेट -3, बीचा काय 5, सी 2, डीचा -7, ईचा 9. आपल्याला डायरेक्ट ऑलरेडी दिलेलं आहे. म्हणजेच काय, आता डिस्टन्स बिटवीन डी ई काय, E greater than -7, 9 -7, so 9 plus 7 is equal to 16. And काय आता सेगमेंट AB, लेंथ ऑफ AB. फर्स्ट एक्झाम्पल काय, D आणि AB. आता AB काय बघा, B किती दिलं आपल्याला, दॅट इज डिस्टन्स बिटवीन AB 5 and this is -3, 5 minus -3, 5 plus 3 is equal to 8. Therefore what do you get, तुम्ही एका खाली एक लिहायचं आहे. हे आता मी आपलं बोर्डवर जागा आणि प्रश्न उत्तर सगळं लिहायचं म्हणून, बरोबर. तुम्ही याच्या खालीच कंटिन्यू करायचं, नीट लिहा, व्यवस्थित प्रेझेंटेशन व्यवस्थित ठेवा. लेंथ ऑफ डी इज नॉट इक्वल टू लेंथ ऑफ ए बी. Length of D is not equal to length of AB and therefore segment D and segment AB are not congruent. Segment AB, segment D and segment AB are not congruent. Second one, second बघा काय आता, कोणतं आहे, सेगमेंट बी सी आणि सेगमेंट ए डी. सो लेंथ ऑफ बी सी, डिस्टन्स बिटवीन बी अँड सी, वेअर इज सी, सी अँड वेअर इज बी, 5, 5 minus 2, बी सी 5 minus 2 that is 3 and length of AD. Length of AD बरोबर काय, डिस्टन्स बिटवीन AD -3 आणि -7, विच इज ग्रेटर, -3 इज ग्रेटर, -7. बी रिमेंबर. पहा -2 मायनस कॉर्डिनेटमधलं डिस्टन्स काढण्यासाठी नीट लक्ष द्या. काय, -3 ग्रेटर आहे कोणापेक्षा, -7. -3 मायनस मायनस गेट प्लस, सो 7 minus 3 4. So this is BC is 3 and AD is 4. So therefore length of AD, we have length of BC is unequal with length of AD and therefore segment BC is not congruent with segment AD. Right? त्याच्यानंतर बघा थर्ड वन, B and AD.
लेंथ ऑफ बी, लेंथ ऑफ बी काय बघा 9, इकडे किती 9 मायनस मायनस 3, सो 9 प्लस 3 12, and length of AD, which is AD, AD is here A and D, so minus 3 minus minus 7, so minus 3 plus 7 4, and therefore this also length of B and therefore segment B and segment AD are not congruent. Okay. Now we will consider second example. Point M is the midpoint of segment AB. If AB is 8, then find the length of AM. काय दिले M? Just we can draw rough figure. M is the midpoint of segment AB. AB is 8. Then what is AM? Now M is a midpoint of segment AB. Therefore AM is equal to 1/2 AB. So 1/2. What is AB? 8. So 2 4s are 8. AM is equal to 4 is the answer. Now third question is, point P is midpoint of segment CD. If CP is 2.5, find length of CD. Just we draw figure CD. P is the midpoint. CP distance किती दिलं आपल्याला 2.5. अथवा P is midpoint of segment CD. Therefore what we get? CD is equal to 2 times CP. CP is half of CD. Therefore CD is 2 times CP. 2.5, that is 5. Unit is not given, so CD is 5. Okay. Now question number 4 is, if AB is 5 cm, BP is 2 cm and AP is 3.4 cm. Compare the segments. Now here length of each segment is given. Here BP is 2 cm. BP is less than AP and AP is less than AB. That is 2 is less than 3.4 and 3.4 is less than 5. Therefore BP is less than AP, less than AB. Therefore segment ABP is less than segment AP and segment AP is less than segment AB. Okay. Now next question is question number 5. Write the answers to the following questions with the reference to figure. एक फिगर दिली T, S, R, P, Q हे पॉइंट्स दिलेले त्याच्यावर आणि आपल्याला काय राईट द नेम ऑफ द अपोजिट रे ऑफ रे आर पी. आता एक हे क्वेश्चन्स दिलेले सब क्वेश्चन्स आणि त्याच्यावरून काय करायचं आपल्याला आन्सर्स लिहायचे शॉर्ट एकदम. राईट द नेम ऑफ द अपोजिट रे ऑफ रे ओ पी. तुम्ही असे क्वेश्चन लिहायचे एक एक लाईन सोडा आणि नंतर ते आपण आन्सर्स लिहू. राईट द नेम ऑफ द अपोजिट रे ऑफ रे आर पी. आर पीचा काही आर क्यू sorry, this is RP, so we can write this is RS or RT are the opposite rays. या याच्या opposite साईडला बरोबर. मग काय रे RS or रे RT. RPच्या opposite रे RS or RT. opposite ray ची डेफिनेशन काय? हॅव्हिंग कॉमन पॉईंट अँड opposite in direction but कोलिनियर एकाच लाईन मध्ये. Write the intersection of set ray PQ and set ray RP. Ray PQ, this is ray PQ and ray RP. ray RP इकडे ray PQ एवढे. हा पार्ट काय त्यांचा कॉमन येईल. कोणता येईल मग? ray PQ. इंटरसेक्शन मीन्स कॉमन पार्ट. फक्त एवढाच पार्ट कॉमन येईल. एवढा पार्ट येणार नाही म्हणजे ray PQ.
Write the union of set ray PQ and ray QR. PQ, ray PQ this and ray QR this. So we can write this line QR or line RQ. Line QR. इकडचा पार्ट आणि इकडचा पार्ट दोन्ही म्हणून काय लाईन QR. State the rays of which segment QR is a subset. सेगमेंट QR सबसेट राहील असं कोणतं येईल मग जसं आपण काय म्हणू रे QR, रे QS, रे QR और रे QS. दॅट इज QR और QS. त्याच्यात QR काय राहील त्याचा सबसेट राहील एवढा पार्ट. राईट द पेअर ऑफ ऑपोजिट रेट्स विथ कॉमन पॉईंट R. कॉमन पॉईंट R, so RP and RS. Ray RP, ray RS. Next, write two rays with common endpoint S. Same तसंच आहे ray SR, ray ST. ray SR, ray ST. Again, write the intersection set of ray SP. Ray SP is here. ray SP and ray ST. कोणता पॉइंट येईल फक्त पॉइंट S. ओनली पॉइंट S is common. Point S is only common. Okay. Now question number 6 is answer the questions with the help of figure. हे आपल्याला फिगर दिलेली बा A B C V D पॉइंट दिले इकडे P L Q U R. आता काय दिलं आपलं क्वेश्चन नंबर 1 इथे बा स्टेट द पॉइंट्स विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉईंट बी. बी पासून इक्विडिस्टन्सवर असणारे जे पॉईंट आहे त्यांचे आपल्याला काय करायचे पेयर्स लिहायचे. स्टेट द पॉइंट्स विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉईंट बी. आता कोणता कोणता येईल मग सी आणि इकडे काय येईल ए. पॉईंट ए फर्स्ट पेअर काय येईल पॉईंट ए अँड पॉईंट सी. दिस इज फर्स्ट पेअर. अजून बघा बी पासून काय इकडे तिसऱ्या अंतरावर काय व्ही इकडे पॉईंट दिलेले नाही आपल्याला. 1 2 3 4 डी हा 6 आणि इकडे 1 2 3 4 म्हणजेच काय आपण पॉईंट डी अँड पॉईंट पी विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉईंट बी. ह्या झाल्या पेअर्स. आता बघा सेकंड काय राईट अ पेअर ऑफ पॉईंट्स इक्विडिस्टन्स फ्रॉम क्यू. सिमिलर कोणत्या मागच्या सारखं क्यू कोणता येईल मग एल यू. पॉईंट एल अँड पॉईंट यू पॉईंट एल पॉईंट यू. अगेन पी पॉईंट पी पॉईंट आर पॉईंट पी अँड पॉईंट आर. हे पण काय क्यू पासून इक्विडिस्टन्सवर आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन काय थर्ड वन फाइंड द डिस्टन्स बिटवीन पॉइंट्स. आता एक डिस्टन्स यू व्ही. आता यूचे कॉर्डिनेट काय बघा आपल्याला काही कॉर्डिनेट दिलेले नाही बघा यू हे दिलेले नाही आपण लिहून घेऊ वाटलं 1 2 3 4 sorry this is 5 4 5 6 here -1 -2 -3 -4 -5. आता यू व्ही काय यू -5 व्ही काय +5. सो 5 -5 5 + 5 10. This is distance between u v. Again PC. Where is P? This is P and this is C. मग काय 4 -2 4 + 2 that is 6. त्याच्यानंतर VB. Where is V? This is V, this is B. 5 - 2 3 and UL.
यू एल काय बघा कुठे यू हा एल -3 -5 -3 इज ग्रेटर दॅन -5 सो -3 -5 so who is the distance between UL. Okay, stay with us, connected with us.